अजून येतोच ना अजून कुठे कुठे बघून घ्यायचं हा बिलचं काही ताण नाही मित्राचे आपला बिलचं काही ताण नाही तुम्ही ताण नाही हा आकाश बुझं ताण नाही काय देणार तो हा तुम्ही सिग्नेचरचं एवढं मागून राहिले डायरेक्ट साहेब योग्य नाही ते 960 झाले तुम्ही सिग्नेचरचे पैसे मागून राहिले योग्य नाही किती मारतात साहेब तुम्ही ज्यावर सिग्नेचरवर जी सिग्नेचर मारली त्या फाईलवर ती फाईलच तुम्ही हे केली ना साहेब ती खोडून टाकली सिग्नेचर राव तुम्ही आधी कागदाचे पैसे मलाच भर नाही ना त्या लेडीजला काय जबाब देऊ मी पण त्या लेडीजचं काम कसं व्हायचं एवढं सांगा ना साहेब तुम्ही अजून बोलवा नाही तर त्याच्यामध्ये 180 रुपये प्लस करा आणि त्याच्यात 150 रुपये प्लस करा 630 झाले हो 630 मध्ये 150 रुपये ते कॅननचे प्लस करा हा मोबाईल आहे त्याच्यानंतर 180 रुपये तवा पीसचे प्लस करा थांबा हो हो साहेब तुमच्याकडून चुकीचं नाही घेणार साहेब एक 630 प्लस 150 थोडंफार कमी आहे म्हणलं माझ्याकडं किती पाहिजे 200 रुपये 300 कमी आहे 300 कमी आहे माझी आधी सिग्नेचर तर मारा ना 300 तर नाव माझ्याकडे कमी आता सिग्नेचर मारून देतो तुम्हाला काय अरे लागतं सिग्नेचरचा काय विषय नाही एकदा आता मारतो ना चल तिकडे सिग्नेचर स्टॅम्प मारून अरे माझ्याकडे स्टॅम्प नाही रे बाबा ते स्टॅम्प लागेल साहेब त्याला अरे देतो ना मी स्टॅम्प एकदा स्टॅम्प घेऊन या स्टॅम्प आणून काढतो अरे ते बिलचं काही ताण ना घेऊ तुम्ही बिल आपण करून टाकू बिलचं काही ताण नाही तुम्ही सगळं करतो सगळं करतो आपण तुम्ही स्टॅम्प मारून द्या फक्त मायला हा ना कर सगळं बिल लगेच स्टॅम्प मारा मला हे तुला हलू देऊ नको हा स्टॅम्प वगैरे तर मारा तुम्ही एकदा तू आपण मार मी सही मारतो ते मारतो तुम्ही करा हे 960 कर दे चल तुम्ही मारा एकदा स्टॅम्प वगैरे लगेच सही चल स्टॅम्प घ्या ना देतो ना स्टॅम्प घेत नाही मला हां स्टॅम्प घरी माझा घरी जाऊन येतो तुझ्या माझ्या गाडीवर तुला नाही तुम्ही नाही ना ते बिल घेणार नमस्कार मित्रांनो मी आपला सर्वांचा लाडका सूरज रोडे मी जो कालचं प्रकरण जे होतं जे भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठरा या गावाचा तलाठी तो कोठाराचा तलाठी आहे आणि तलाठी असा आहे की तो गोरगरिबांना माझ्यासारख्या चांगल्या व्यक्तींना अशा व्यक्तींना पैशाची मागणी करतो आहे आणि खास म्हणले तर तो जो अपंग महिला आहे त्या महिलाच्या फायलीवर सिग्नेचर करायचे पैसे माझ्याकडनं घेत होता आणि जो हॉटेलला त्याने दारू पिली हॉटेलला बिल जेवढं बनलं मटण खाल्लं शनिवारच्या दिवशी आणि तो सांगायला लागला की बाबा मी सिग्नेचर जेव्हा करतो तेव्हा तू माझ्या हॉटेलचं बिल भरत असेल मी म्हटलं सर मी माझं काम निष्ठून घेण्यासाठी त्यांना बोललो की सर मी हॉटेलचं बिल पेड करतो सर्व काही गोष्टी करतो फक्त तुम्ही माझ्या कागदावरती सिग्नेचर करा कारण की तो तलाठी असा आहे वीर पाटील या नावाचा तलाठी आहे भोकरदन तालुक्यामध्ये तो तलाठी कुठलंही काम असं करत नाही आहे की बिगर पैसे घेतल्याचं मग माझा सरकारला प्रश्न आहे की सरकार मायबाप सरकार तुम्ही या अधिकाऱ्यांना पगार देत नाही का हा खूप मोठा प्रश्न आहे कारण हे माझ्या गोरगरीब जनतेला जर लुटत असतील तर अशा अधिकाऱ्याला तुम्ही निलंबित करायला पाहिजे का सस्पेंड करायला पाहिजे आणि तुम्ही जर या व्यक्तीला सस्पेंड केलं नाही तर मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जीवाशी खेळणार आहे आणि मग बघू माझ्या जीवास काही हानिकारक झालं तर या सरकार जिम्मेदार राहणार आहे कारण की मी आज सुट्टी असल्यामुळं उद्या सोमवारी तहसीलदार साहेबांनाही निवेदन देणार आहे आणि लवकरात लवकर तहसीलदार साहेबांनी यावरती ना तर कारवाई करावी नाहीतर अन्यथा मला तहसीलदार साहेबासमोर गळफास घ्यावा लागणार आहे कारण की मी माझ्या डोळ्याने बघू शकत नाही माझा मायबाप जनतेवरती जर अन्याय होत असला तर हे मला खपवल्या जाणार नाही कारण की मी माझा देह माझ्या नेत्याची शिकवण आहे सरपंच मंगेश साबळेची शिकवण आहे की आपल्या समाजावरती जर कोणी अन्याय करत असेल भ्रष्टाचार करत असेल तर आपल्याला यावरती वाचा फोडायचा आहे कारण की हे नेतृत्व आपल्या भोकरदन तालुक्यामध्ये असेल फुलंब्री जिल्ह्यात असेल कारण की सरपंच मंगेश साबळे झाले नारायणभाऊ लोखंडे झाले यांचा भ्रष्टाचारावरती किती आवाज येतोय ना उठवत आहे त्याच त्यांची शिकवण घेऊन आपल्या शेतकऱ्याचा पोरगा कुठेतरी मोठं व्हायला जातो आहे म्हणजे आम्हाला काही यातून मिळकत नाही आहे पण आम्ही
घरातनं जर पैसे द्यायचे अधिकाऱ्यांना द्यायचे तर मग सरकार काय करतंय मायबाप याकडे लवकरात लवकर गांभीर्याने सरकारनं निर्णय करावा, नाहीतर या शेतकऱ्याच्या पोळाला आंदोलन छेडावं लागेल. धन्यवाद मायबाप.